नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला शब्दांच्या जातीमधला चौथा प्रकार या ठिकाणी घेणार आहोत. तर चौथा प्रकार आपला क्रियापद आहे. जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना आपण क्रियापद असं म्हणतो. जसं पाऊस पडणं त्याला बरसणं आपण म्हणतो. एखाद्याला आपल्याला कुठे पाठवायचं आहे तर पाठवणं किंवा जाणं असं आपण म्हणतो. तर क्रियापदाची प्रमुख वैशिष्ट्ये जर आपल्याला या ठिकाणी पाहायची झाली तर क्रियापदाची 3 वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली आहेत. पहिलं क्रियापदाचं वैशिष्ट्य आहे अर्थपूर्णता, ज्याच्यामध्ये क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम करतं, ते आहे अर्थपूर्णता. दुसरं क्रियापदाचं वैशिष्ट्य आहे विकारी शब्द, ज्याच्यामध्ये कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार क्रियापदाचं रूप बदलतं. आणि तिसरं आहे धातू. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असं संबोधलं जातं. जसं खातो मधील खा हा धातू या ठिकाणी आहे. क्रियापदाचे प्रकार आपल्याला जर सांगायचे झाले तर 3 प्रकार क्रियापदाचे पडतात. एक आहे सकर्मक क्रिया, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज पडते त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हटलं, सकर्मक क्रिया असं म्हटलं. जसं रमेश क्रिकेट खेळतो, त्याच्यामध्ये खेळतो हे सकर्मक क्रिया आहे. दुसरा आहे अकर्मक क्रिया, ज्या क्रियापदाचा अर्थ कर्माशिवाय पूर्ण होतो, म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म वापरलं जात नाही त्याला आपण काय म्हणतो, कर्माशिवाय. तर त्याच्यामध्ये तो बसला तर बसला हा अकर्मक आहे, जिथं कर्म वापरलेलं नाही, कुठलंही कार्य त्यामध्ये घडत नाही. तिसरा आहे संयुक्त क्रिया, धातू साधित किंवा सहाय्यक क्रिया मिळून बनलेलं क्रियापद ज्याला काय म्हटलं जातं, संयुक्त म्हणजे स्वतंत्र. यामध्ये जसं तो जेवण करत आहे, करत अधिक आहे, हे काय आहे, संयुक्त. करत आहे, करत वेगळा आहे वेगळा आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत म्हणून संयुक्त आहे. चौथा आहे सिद्ध क्रिया, जे धातू मूळ रूपातच असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत नाही. जसं कर, जा, खा किंवा पी, पाणी पी वगैरे जो काही शब्द असेल त्या अर्थाने. त्याच्यानंतर चौथा आहे साधित क्रिया, नाम, विशेषण, त्याबरोबर धातू साधितांपासून बनवलेली जी क्रियापद आहे त्यांना काय म्हटलं आहे, साधित क्रियापद असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये अभ्यास, जसं अभ्यासणे किंवा करणे, हाताळणे किंवा हात जोडणे अशा शब्दामध्ये त्यामध्ये येतात. उदाहरणं जर द्यायची झाली 3 उदाहरणं आपण, गाय दूध देते त्यातली क्रिया आहे देते, ही क्रियापद आहे. मी अभ्यास करतो हे क्रियापद आहे. तो उद्या गावी जाईल हे क्रियापद आहे. मग आता आपण मुख्य 3 प्रकार, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद, त्याची काही उदाहरणं. जसं सकर्मक मध्ये पाहणे, खेळणे, अकर्मक मध्ये हसणे, रडणे, धावणे आणि संयुक्त क्रियापद मध्ये आहे, होता आणि असेल असे काही क्रियापद या ठिकाणी वापरले जातात. तर आज आपण या ठिकाणी या शब्दांच्या जातीमधला चौथा प्रकार जो आहे तो चौथा प्रकार क्रियापद या ठिकाणी अभ्यासला. त्याची काही उदाहरणं, त्याचे प्रकार, त्याची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिली. तर पुढील प्रकारामध्ये आपल्याला शब्दांच्या जातीचा 5वा प्रकार तो आपण अभ्यासणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या मातोश्री एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑन करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.